आल्यात मगाशीच येऊन आले ये आणि अजून यायचे मग मी ती ना हां. तर सचिन भाऊने बघा दिल्लीला राऊंड सुद्धा दिल्लीवरून राऊंड पण काल केलेला. तर छान असे चॉकलेटचे मोदक पाठवले आणि आपल्याला प्रसादाला आज केळी आहे, लाडू आहेत सगळं काही. आणि साहेबांचे मित्र आलेत आरतीला वगैरे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तुझे कारणी देह माझा पडावा उपेशू नको गुणवंता अनंता रघुनायका देची आता. जय जय रघुवीर समर्थ. आज ए पोरी आज बाप्पा चाललेत ना चालू आहे रडणार आहे आता रडणार आहे. सगळे आलेत बघा इकडे पण आपल्याकडे झाली का सगळे. हा असू दे असू दे. हा नंदूबाई माझी बघितली. हा हे कर घंटी वगैरे घेतली घंटी घेतली का. मंगल मूर्ती मोरया. लावण्य सुंदर हसती बाण ते तुन्या जल निर्मळ वाहे जुजुळा. जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकर. आरती ओ वाळू गावाची ओ वाळू गौरा. जय देव दसरा दिवाळी विठोबाचे राज आम्हा दसरा दिवाळी विष्णुदास रामा नाही घ्या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तू व्यवस्थित पकड दादा तिला.
या गणपती बाप्पा. मोरया. हा मंगल आता मागे बघू नको हं. मंगल मूर्ती. गणपती आता वाढवायचं. उजवा पाय टाक, उजवा पाय टाक. हा. बाहेर या. हम्म. गणपती बाप्पा मोरया. हा तांदूळ अक्षत व्हा दादा, अक्षत व्हा साहेब, नारळ वाढवा ना, अक्षत व्हा. हा दोन्ही बाजूला 2 ठेवा, 2 तुकडे ठेवा. हा ठेवा दोन्ही पाय, हा बस. ये घ्या अक्षत व्हा बापावर. अक्षत व्हा जरा. तुमच्या मी ठेवले, दिले का? धर का तू व्हायला. हा वा मस्त छान बाप्पा, चांगला आशीर्वाद द्या. मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला. अरे गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला. अरे गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आज पुन्हा पिंकवाली साडी नेसली का, तर आता जे वरच्यावर होती तीच पटकन भेटली, नाही तर म्हटली ते रोज वेगळं काय घालावं, पण ठीक आहे असू द्याची भेटली ती. आरती वगैरे झाली. आधी ती सुट्टी म्हणजे संध्याकाळी जाणार, तर मग दिदीने सकाळी आरती केली आज, आणि काल संध्याकाळी पण होती दिदी आरतीला. कालची नाईटची सुट्टी होती म्हणून आज सकाळी घरी होती. आता झोपेल तर संध्याकाळची आरती तिला काही भेटणार नाही, पुन्हा परवा सुट्टी दिदी. तर हे बघा अशी आरती झाली. चॉकलेटचे मोदक सचिन भाऊने तिकडनं पाठवले होते, 1 पॅकेट रात्री हे ठेवलं. आणि बघा असं मस्त जास्वंदाच्या फुलांचा हार भेटलाय बाप्पांना. या दिवसामध्ये जास्वंद पाहिजे असतं. आणि ही आपली अगरबत्ती कंटिन्यू चालू असते. हा तुपाचा दिवा तर चालूच आहे. या लाईटच्या समय कंटिन्यू चालू, म्हणजे त्यांना बंदच केलं नाही. तेलाच्या आपल्या राहत नाही ना इथे हवेमुळे. तर असे आहेत आपले बाप्पा, छान दिसत आहे. 2च दिवस बाकी राहिलेत, असे लागलेत आता मनाला. आरतीच्या अगोदर आम्ही सगळं बाप्पाचे सगळं पुसून वगैरे घेतो कपडे. देवाचा जो कपडा असतो आपला त्याने सगळं मूर्ती आपली स्वच्छ करायची, म्हणजे आपले बाप्पा मूर्ती नाही बोलायचं या दिवसामध्ये. असं लाल कपड्याने सगळं पुसून घ्यायचं का, तर दिवसभर कोण ना कोण येऊन हळद कुंकू लावतं. हे कर्म चेहऱ्यावर असं होतं, कुठं डाग पडले राहतात, कुठं काय. मस्त छान असं क्लीन करून घ्यायचं सकाळी, आणि नंतर पूजा आरती करायची. मग संध्याकाळपर्यंत एकदम फ्रेश वाटतं देवाजवळ. अजिबात असा गोंधळ वगैरे दिसत नाही. इकडचं पण मी सगळं आवरून घेतलेलं, आवरून पुसून वगैरे. फक्त जे जे लागतं तेच ठेवले. चष्मा लागतो मला, हळदी कुंकाचं लागतं इथं कोणी आल्यावर. तिकडे बाप्पाजवळचं वेगळं ठेवलं हळदी कुंकू, आणि इकडचं मी वेगळं ठेवलं आहे. पूजा वगैरे माझी सकाळी लवकर झाली. आज फुलं नाही घातली तिकडे, आज साहेब जाणार दादरला फुलं आणायला. सकाळी फुलं नव्हते आणून दिले, मग माझी पूजा लवकर झालेली. तर आता जेवणामध्ये काल तर खीरपुरी वगैरे आपलं बनवलेलं, पनीर मटर, आणि आज पुरणपोळी. तर मैत्रिणी सांगितलं आहे का पुरणपोळ्या बनवून दे म्हणून आधीच्या मम्मीला, कारण माझ्यावर आता लोड खूप यायला लागला आहे. बघताय खूप लोड यायला लागला. आणि सासूबाई बोलत आपण करू, म्हटले नको तुम्ही पण दमून आले. तर आता काळा मसाला वगैरे काढला आहे, त्याची आमटी भजी कुरड्या वगैरे आपण घरी करणार. आणि पुरणपोळ्या त्यांना सांगितल्या. थोडंसं एक काम हलकं आपलं जेवढं होईल तेवढं, कारण लोड येतो कंटिन्यू दिवस. काल तर उपवास होता ना, मला फराळ करायला मला 4 वाजलेले, लगेच पाणी आलं, लगेच काम, पुन्हा वाचन वगैरे होतं. 21 आत्या करायला मला 8:45 वाजले रात्री. त्यानंतर आरती झाली, मग समोरच्या ताईचा गणपती बाप्पा गेला, कारण माझ्यामुळे लेट झालं बाकीचे कामं. आज काही वाचन वगैरे नाही आहे, पण माझ्यामुळे काय होतं लेट होऊन जातं. मी संध्याकाळी जरा अडकले कशामध्ये. तर चला आता पोळ्या वगैरे आल्या तुम्हाला दाखवते, तेव्हाच नैवेद्य दाखवत बाप्पाला. बाकीचं आपलं घरचं करून घेते. जे मेहनतीचं काम आहे ते त्यांना सांगितले बाहेर, कारण हात दुखतो तुम्हाला माहिती आहे, हाताचा किती प्रॉब्लेम चालू आहे. तर आणि लोड नाही द्यायचा, जास्त दवाखाना मागे लागेल. आणि सासूबाई पण दमून आले, बसलेत बघा. त्यांनी मसाला वगैरे केला. नंतर बोलायला लावते आरामात, त्यांना नंतर बोलायला लावते. आता कालच आल्या, थोड्याशा कम्फर्टेबल नाही अजून, रात्री आल्या त्या. मग आता मसाला वगैरे करून घेतला आहे, वाटण घाटण करून भजी वगैरे बनवतो. तुम्हाला दाखवते त्यांच्या पद्धतीचे भजी, खूप छान बनवतात. चला भेटते थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला. आता सासूबाईने मला मसाला भाजून दिला, तुम्हाला दाखवलं मी.
सुका खोबरं, धना पावडर, हळद पावडर, अद्रक, लसूण आणि भाजलेले कांदे. आणि जे भजी बनवायची त्याच्यासाठी बघा हिरवी मिरची घालायची, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची वाटून घ्यायची वेगळी. हा मसाला वाटायचा वाटून वेगळी करून देते आणि हा नंतर वाटून घेते. हे बघा भज्यांसाठी मी अशी मिरची वाटून घेतली, साईडला ठेवली, कारण भजी आता लगेच नाही बनवायची, अगदी खाण्याच्या अगोदर थोडेसे 10 मिनिट. तर झाकून ठेवते इकडे. आणि हे जे काळं वाटण बनवलंय, मसाला काढलेला तो वाटून घेतलाय बघा मी असा. हा कांदा आणि हे बाकीचं सगळं साहित्य. आता थोडंसं तेल घालते, सगळं एकत्रच टाकणार आहे परतायला मी. हे ताट धुवून थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे मसाला पण चांगला परततो. सासूबाईंनी कांदा परतायला मीठ नाही घातले, तर मी थोडंसं मीठ घालते, का तर म्हणजे मसाल्याला चांगली चव राहते आणि खराब पण होत नाही ठेवला तरी. मीठ घातले थोडंसं. आता पिंकवालं नमक आपलं त्यातलं संपलं. आता पुन्हा मी व्हाईट नमक काढलंय आज वापरायला. हे बघा असा मसाला परतून घेतला एकदम खाली असं कढईला लागोपर्यंत, म्हणजे पाणी पूर्ण जळून जातं, तेव्हा मसाला खराब होत नाही. आता यातला मी थोडासाच वापरणार आहे आणि असं काढून घेते डब्यामध्ये. याच कढईमध्ये आमटीला फोडणी देते, म्हणजे भांडे पण कमी निघतील. कढई गरम व्हायला ठेवली आणि भाभी आली, तर आता भाभीला थोडासा चहा बनवते. सासूबाई पण घेतील. त्यांनी 5 दिवसाचे उपवास केले गणपती बाप्पाचे, का तर बोलत्या एवढा मोठा बाप्पा कोणी आणला नव्हता, यशने आणलाय, तर माझ्या यशसाठी त्यांनी 5 दिवस उपवास केलेत. अशा उपवासाला माझ्यापेक्षा अवघड आहेत त्या. तर दोघींना साखरेचा चहा बनवून देते. जरा थोडीशी मिरची पावडर घालते आणि आता या आमटीला फोडणी देते. 1 चमचा जिरं घातले. आता याला कांदा टमाटा कुठली फोडणी नाही कटाच्या आमटीला, फक्त प्लेन असते आपल्याकडे. कढीपत्ता घातला, तेलामध्येच कोथिंबीर पण टाकून देते. कढीपत्ता आणि कोथिंबीर अशी हिरवी राहिली पाहिजे तेलामध्ये मस्त, मग असा छान सुगंध येतो. आणि हा गावचा कढीपत्ता आणला ना त्यांनी सासूबाई, खूप भारी. एकदम थोडीशी हळद घालते मी आता इथे. धना पावडर वाटायला घेतलेली, पण 1 चमचाभर धना पावडर. आणि हे आपलं घरचं आपला कांदा खोबऱ्याचा मसाला आहे हा. आणि जे कांदा लसूण मसाला आहे तो 1 चमचा आणि हा 1 चमचा. कारण हिरवी मिरची घेतलेली यामध्ये, तर खूप तिखट पण नाही झालं पाहिजे, कारण भजी पण हिरव्या मिरचीची खूपच तिखट होऊन नको जायला. तेला चांगलं परतून आता हाच मसाला बघा तेलामध्ये टाकते मी. आपल्याकडे काळी आमटी असेल ना तर छान लागते. असे लालसरपेक्षा ना काळी आमटी आवडते घरामध्ये. सार आमच्याकडे सार बोलतात, आमटी बोलतच नाही, पण आता मी तुम्हाला सांगते ताई. पुन्हा हे जे वाटण आहे ते सगळं मस्त असं तेलामध्ये परतून घेते. हे बघा किती छान. आणि आता एवढा सुगंध येतोय भारी, पण आता तुम्हाला फक्त दाखवू शकते मी. गावचं कढीपत्ता आहे ना त्याचा असं छान मस्त येतं बघा, खूपच भारी सुगंध आहे त्याला. तुम्हाला दाखवायचं राहिलं, मला थोडी काश्मीरी पावडर घालायची होती बघा. अर्धासा चमचा फक्त काश्मीरी पावडर घातलेली. आणि मसाला परतायला मीठ घातलेलं आहे. आता आमटीच्या अंदाजाने, कारण सगळ्याच गोष्टींना मीठ असणार आहे, तर आमटीच्या अंदाजाने मी थोडंसं मीठ घातलं. आता इथे ही तेलाचीच वाटी होती, त्यातलं पाणी घालते. पाणी गरम करून ठेवलेलं आहे मी. मिक्सरचं भांडं धुवून घेते. गरम पाणी केलेलं तांब्यावर. आपलं रोजचं असतं, तुम्हाला माहिती आहे मी गरम पाणी करून ठेवत असते. आणि अशी लालपेक्षा दोन्ही मिक्स झाले पाहिजे कलर त्याचा. लाल थोडा तिखट आणि काळे मसाले, म्हणजे कांदा वगैरे काळा. अशी गावच्या सारखी आमटी साहेबांना आवडती. दीदीला तर भयानक आवडते. आज दीदी घरी एक बस झाली असं एवढी एकदम घट्टसर आणि मस्त एकदम छान कलर आलाय. आता चांगली एकदम उकळी काढते आणि नंतर भज्याचं पीठ भिजवते. भजी जे बनवायचे ते भिजून ठेवायचे मला. बघा आता इथे दूध गरम व्हायला ठेवले. बाबीसाठी चहा झालाय. आणि बघा मस्त कमी तेलात, पण म्हणजे खूप तेल नाही घातलं, पण छान अशी तरी आली बघा. बारीक गॅस उकळू दिली ना आमटी की अशी छान तरी येते बघा. किती सुंदर. गावाला शक्यतो अशा काळ्या भाज्याच होतात, म्हणजे काळ्या रस्याचीच भाजी बनली जाते गावी जास्तीत जास्त. आपल्यासारखे लाल नाही होत, का तर चुलीमध्ये कांदे भाजतात. बघा किती भारी तरी आली आणि सुंदर कलर आला एकदम असा मिक्स. असं वेगळं वेगळं नाही, रस्सा वेगळा आणि कलर वेगळा नाही दिसत आहे असं की
अशी झाली पाहिजे, तेव्हा साहेबांना आवडते अशी आमटी. यश पण खाणार, यशला आवडती भातावरी पुरणपोळीबरोबर खाणार. पण यश फक्त गुळाची, साखरेचा त्यांनी संकल्प केलेला आहे. फक्त गुळाच्या पुरणपोळ्या सांगितल्या ताईंना मी. बागेचं काम चाललंय यशच्या. अगदी तुम्हाला सांगते, यश कधीपासून चप्पल नाही घालत आहे. श्रावण चालू होण्याच्या अगोदर त्यांनी संकल्प केला आहे. आणि तुम्हाला सांगते ताईनं त्याशी बाप्पा घेऊन आले ना, अक्षय त्याच्या अंगठ्यांमधून असं ना रक्त येत होतं. रक्त यायला लागलं का तर ते खूप असा तखडे वगैरे बाहेर, इतक्या दिवस बिना चपलेचा पावसात चालत जातोय येतोय. तर आता बोले सगळे बाप्पा म्हणजे 10 दिवसाचे बाप्पाचं विसर्जन झालं की त्यानंतर तो चप्पल घालणार आहेत. तर ठीक आहे, ज्याची श्रद्धा आहे. पण आम्ही अडवत नाही, का माहिती आहे का, करू देत. आपण जर ते कौतुक केलं ना का नाही बाबा एवढा त्रास होतोय, नाही करायचं, नको करू, नाही, स्ट्रॉंग झाली पाहिजे सगळ्या गोष्टींना. आणि त्यांनी बघितलेले आम्ही खूप असे मी उपवास तापाशी येते, खूप अगदी कडक पद्धतीने केलेली. त्याच्यामुळं त्याचा पण प्रयत्न असा की जेवढं होईल तेवढं. दीदीला वेळ नाही मिळत इतकं काही सगळं करायला, दीदी खूप बिझी सगळ्या गोष्टींनी. त्याचा भाभीला चहा देते. थोडासा पाऊस चालू झालाय, बाहेरचं वातावरण दाखवते. जास्त जोराचा नाही, पण बाप्पा बसले त्याच्या अगोदरपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे, तर चालूच आहेत. सासूबाईने बघा ही मिरची लावायची, मला मिरचीचं रोप आणलेत, घरी होतं आपलं काश्मीर. आणि हे बघा सोनाकडून मी जास्वंदीचे फांदे आणलेले, किती छान फुटलेत बघा, छान अशी पालवी आली त्याला, मस्त झाडं झालीत सगळे. फुलं कुठल्याच झाडाला नाही आता, छान वातावरण एकदम.